श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, आयुष्य कितीही गुंतागुंतीचं असो, गुरुचं स्मरण केलं की मन हलकं होतं. आणि सेवा म्हणजे फक्त बाहेरून काही काम करणं नाही, वागणं तर गुरु चांगल्या गोष्टी आचरणात आणि मार्गाने स्वतःला साधं सोपं ठेवणं. अन्नदान हेच खरे श्रेष्ठ दान. संसारामध्ये फार कष्ट आहेत, तो शेवटपर्यंत कसा जाईल या विचारांनी मन भरू लागले आणि आता ते भोग नाहीत म्हणून दुःख वाटू लागले. म्हणजे तो रजगुण होय. दुसऱ्याचे वैभव पाहिले व आपल्याला ते असावे अशी इच्छा मनात उत्पन्न झाली. त्या इच्छेपायी जो दुःख करतो तो रजगुण होय. जे डोळ्यांनी पाहिले ते हवे म्हणून मनाने मागितले, परंतु ते मिळाले नाही, तर जे दुःख होते तो रजगुण होय. ज्यांचे मन विनोदाच्या वृत्तीने भरून जाते तो शृंगारी गाणी गातो. राग, स्वर, ताणा आणि हावभाव यांनी गायनात रंगून जातो. त्याच्या अंतरी रजगुण भरला असे समजावे. दुसऱ्याची टवाळी करतो, थट्टा करतो, निंदा करतो. ज्याच्या बोलण्याने वाद माजतो तो सदा सर्वकाळ हास्यविनोद करतो. ज्याच्या अंतरी रजगुण भरला असे मानावे. ज्यांच्या अंगात अतिशय आळस येतो, जो नाना प्रकारच्या करमणुकीचे खेळ खेळतो किंवा जेथे व्यसनांचा गदारोळ धुमाकूळ चालतो तो रजगुण होय. जो कलावंत असतो, निरनिराळे सोंगे घेऊ शकतो, नाटक पाहण्याचा फार शौकीन असतो, निरनिराळ्या खेळांत पैसा घालवितो, त्याच्या अंतरी रजगुण असतो. चला तर, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.